यावेळी झालेल्या अतिवृष्टीमध्ये नांदेड जिल्ह्यात तर खूप मोठी अतिवृष्टी झाली. त्याच्यामुळे शेतीचे आणि पिकाचे, जमिनीचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. मृद व जल पण याचा एक आम्हाला फायदाही झाला. मृद व जलसंधारण विभागामार्फत जे कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे असतील, गेटेड CNB, सिमेंट नाला बंधारे केलेले आहेत, ते यावेळेस आमचे पूर्णपणे भरलेले आहेत. त्याचा फायदा असा झाला की आता रब्बी पीक आणि एक उन्हाळी हंगामातील पिकाला याचा फायदा होणार आहे. त्यासोबतच आजूबाजूचे जे विहिरी होत्या, बोर होते, त्याला सुद्धा त्याचं पाणी पातळीत वाढ झालेली. यावर्षी अंदाजे जवळपास 2 ते 3 मीटर भूजल स्तरमध्ये वाढ झालेली आहे. त्याचा फायदा हा होतो की पुढील काळात जी येणारी पाणी टंचाई आहे ती पण दूर होईल. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, बाकी दुसरे कुठले प्रश्न असतील ते सर्व दूर होतील त्याच्याला. ग्रामीण भागातील पाणी प्रश्न यामुळे सुटणार आहे का? होय, यामुळे ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात पाणी प्रश्न सुटत आहे सर. दुसरी गोष्ट अशी की हे किती बंधारे आपल्या जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये किती क्युसेक पाण्याचं साठवण? आता जवळपास आम्ही 58 बंधारे यावर्षी पूर्ण केलेले आहेत. 58 बंधाऱ्यामुळे जवळपास 5080 सहगामी पाणी साठा झालेला आहे. त्यामुळे जवळपास तेवढं क्षेत्र आमचं हे संरक्षित सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. तसंच आता जो सोमठाणा साठवण तलाव केलेला आहे त्याच्यामुळे आमचा 1600 सहगामी पाणी साठा झालेला आहे आणि त्याच्यामुळे 140 हेक्टर इरिगेशन क्षेत्र वाढणार आहे नांदेड जिल्ह्यामधले. ते किती बंधारे आपल्या डिपार्टमेंट? 58 बंधारे आम्ही मृद व जलसंधारण व शासन निधी अंतर्गत पूर्ण केलेली आहेत. याच्या माध्यमातून उद्योग वाढ कशी होणार आहे मत्स्य उद्योगाची? मत्स्य उद्योगामध्ये यावेळेस पाणी सर्व तलावामध्ये पाणी साठा झाल्यामुळे यावर्षी मासे मत्स्य विभागामार्फत सोडण्यात आलेले. त्याचा बेनिफिट निश्चितच मत्स्य विभागाला झालेला आहे आणि आता त्यांचं फेब्रुवारी एंडपर्यंत त्यांचा लक्षात येतो आपल्याला त्यांच्या पिकात किती वाढ झाली मत्स्य विभागाच्या. माझं नाव लक्ष्मण धोंडीबा गायकवाड. मी सोमठाणचा रहिवासी आहे. हे आमच्या शेतामध्ये हे तलाव झालेलं सगळ्या आमच्या गावीच्या कामी येत आहे. सगळ्याचा फायदा होतात. ते हिरा असो, बोर असो, त्यांना सगळ्याला हे फायदा मिळू शकते. आणि जनावरं सगळं आम्हाला पाण्याचा पहिलं ज्या लई तुटवडा होता साहेब, हे तलाव झाल्यामुळं आम्हाला फार हे आमच्या गावाला चांगलं झालं आणि सगळ्याला शेतकऱ्याला फायदा होते याच्यामधून. आणि बोरचं पाणी वाढलं पाहिजे. हां, हिरीचं पाणी, बोरचं पाणी वाढलं साहेब ह्या तळ्यामुळं हो. आणि वाढेल बी आज वाढलेलं आहे. काही बोरला नव्हते पाणी, ते वाढलं पाणी. हिऱ्याला नव्हतं, आता हिरी काटोकाट भरून आता साहेब आमच्या गावच्या या तळ्यामुळं. हे तळ्याचा फायदा आमच्या गावाला 100% वरी झाला. शेतीसाठी काय फायदा, पाण्याचा फायदा होतो? शेतीसाठी साहेब आता जे काही कोरडाव जमीन राहिली आहे त्याला सगळ्याला शेतकऱ्याला हे पाणी मिळू शकते आणि फायदा होऊ शकते. त्याचं किती पिकं घेत होतो वर्षातून? पिकं काय साहेब, आम्हाला 1-2 पिकं मिळतील. काही गहू, हरभरे आणि हे काही आगादाचं पीक. म्हणजे आता दुप्पट फायदा होऊ शकते आता ह्या पाण्यामुळं. शेतकऱ्याचा पुरा फायदा झाला आहे. कोरडाव जमीन राहिली त्यांना भरपूर फायदा आहे याच्यामधून. या तळ्यामुळे तुमचा फायदा? तळ्यामुळं फायदा झाला साहेब, चांगलं झालं. मी प्रभाकर महाजन गायकवाड सोमठाणा येथील रहिवासी असून आमच्या इथे साठवण तलावाची निर्मिती झालेली आहे. बऱ्याच वर्षापासून आमच्या इथं साठवण तलावासाठी मोजणी माप हे चालू होतं, पण यावर्षी सोमठाणा साठवण तलावाचं काम पूर्ण झालेलं आहे. आणि हे काम पूर्ण झाल्यामुळं आमच्या गावामध्ये रोजगार निर्मिती होऊ शकते. आमच्या गावामध्ये खूप गायरान जमिनी आहे, त्या गायरानीवर फळ, झाडे, वृक्षारोप काही लागवड होऊ शकते. आणि आधी बरंच खाली 200-250 हेक्टर जमीन खाली रिकामी आहे. त्या जमिनीवर फळबागायत
ऊस तो हे असे भरपूर हे होऊन आमच्या गावाला रोजगार मिळू शकते. तरी आमच्या गावामध्ये मच्छीपालनासाठी याच्यासाठी काही अग्रेसर लोक असेल त्यांना शासनाने एक करून इथल्या जो शेती साठवण तलावामध्ये गेलेले आहेत त्या लोकांना काही व्यवसायासाठी काही भेटले प्रोत्साहन तर शासनातर्फे एक या शेतकऱ्यांसाठी मोलाचं हे होईल. आणि दुसरा मुद्दा आमच्या गावामध्ये भरपूर आता पाण्याची पहिलं पूर्वी काळामध्ये टंचाई होती. त्यासाठी आमच्या बोरला फिरीला किंवा गावामध्ये पाणी टंचाई दूर होऊन आमच्या गावचा पाण्याबद्दल थोडाफार विकास होईल. माझं नाव पंढरीनाथ जयवंता तेलंगे. मी राहणार सोमठाणा. जे आपल्या इथे जे शासकीय जे साठवण तलाव झालेला आहे पाझर तलाव, त्या तलावामुळे आमच्या शेतींसाठी खूप उपयोगी झाले आहे. आम्हाला एक वरदान ठरलेलं आहे. कारण हे साठवण तलाव आमच्या इकडं पाण्याची खूप काही टंचाई होती. हे शासनानं जे साठवण तलाव केले त्यासाठी आमच्या जमिनीला भरपूर फायदा झाला आहे. कारण आमची जमीन इथं साठवण तलावाच्या खालीच आहे आणि त्या आमच्या कोरडवाहू जमीन वरडीला पार्लोपासून कोरडवाहू जमीन होती आमची. मग त्या कोरडवाहू जमीनला आम्हाला काहीतरी एक साधन झालं पाण्यानं की आम्ही काही करू शकतो. रोजगार आम्हाला उपलब्ध झाला. कारण का आम्ही बाहेरगावी कामाला जात होतो. आता आम्हाला काम आमचं स्वतः शेतीमध्ये करायला आम्हाला रोजगार उपलब्ध झाला. कारण का आम्हाला पाण्यापासून आम्हाला बरंच उत्पन्न घेतात. पहिलं एक पीक घेतलं की नंतर आम्हाला पीक येत नव्हतं कोणतं पण. आता कोणतंही असो, फळबाग असो किंवा माळवं वगैरे ऊस असं काही करू शकता. कारण का आम्ही आता पाण्या वाचून आमची शेती वंचित राहणार नाही हे आम्हाला निश्चित झालं आहे. कारण का की पाण्यामुळं कसं झालं आहे की आम्हाला पाण्याची फार कमतरता, त्याच्यामुळं आम्हाला शेतीचं तेवढं काही उत्पन्न येत नव्हतं. आता हे साठवण तलावामुळं आम्हाला पाण्याचे भरपूर एक हे झालेलं आहे की बाबा पाणी भरपूर झालं, त्याच्यामुळे आम्हाला पाण्याची अडचण येणार नाही. आणि पहिलं बोरला विहिरीला पाणी नव्हतं, अजिबात कोरडे होते. आता पातळी पाण्याची वाढली, भरपूर काही प्रमाणात पातळी वाढलेली आहे. आणि आता त्याच्यासाठी आम्हाला ह्या तलावाचा भरपूर फायदा होणार आहे. आम्हाला एक रोजगार उपलब्ध झाला आहे. आमच्या गावाभोवती जे गायरान जे आहे त्याच्यावर बी फळबाग काही बी होऊ शकते. कारण का या तळ्याचा भरपूर फायदा झाला आहे आमच्यासाठी. ओके.